राज्यभरात पावसाचा जोर कायम असून पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये दक्षता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वीज पडणं, दरडी कोसळणं, झाडं पडणं, पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यात दरडी कोसळणं आणि चिखलाचा प्रवाह यासारख्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वीज अंगावर पडून 23 जणांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले. तर झाडं पडण्याच्या दुर्घटनांमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. या घटनांमध्ये 11 प्राण्यांचा मृत्यू झाला आणि 7 प्राणी जखमी झाले. पूरसदृश किंवा पुराशी संबंधित घटनांमुळे वर्धा, पालघर, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झाला. काही जिल्ह्यांमध्ये बांधकामं कोसळण्याच्या घटना घडल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागानं कळवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असल्याचं आशा